अखेर 10 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केलेल्या प्रकल्पाच्या समोरचा अडथळा हा दूर झालाय। कळवा ऐरोली उन्नत रेल्वे मार्गिकेच्या प्रकल्पाच्या समोर अडथळा असलेल्या अनधिकृत झोपड्यांना तोडण्यासाठी आता सुरुवात करण्यात आली। त्यामुळे कळवा ऐरोली रेल्वे मार्गाचं काम सुरू झालंय। बघूयात याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट। कळवा ऐरोली रेल्वे मार्ग मध्य रेल्वेच्या या सर्वाधिक अपघातग्रस्त मार्गावर या महत्त्वाच्या प्रकल्पाचं काम अखेर मार्गी लागलंय। कळवा ऐरोली उन्नत रेल्वे मार्ग आता या रेल्वे मार्गाचं 45% काम पूर्ण झालंय, पण उर्वरित 55% काम का पूर्ण होत नव्हतं? कारण या रेल्वे मार्गाच्या आड काही झोपड्या येत होत्या। आता त्याच अनधिकृत झोपड्या तोडण्यात आलेल्या आहेत। कल्याणपासून नवी मुंबईपर्यंत आपल्याला थेट लोकल सेवा ही उपलब्ध असणार आहे। त्यासाठी प्रवाशांना ठाणे स्थानकात जाण्याची गरज पडणार नाहीये। यामुळे ठाणे स्थानकातली जी 10 लाखांपेक्षा जास्तीची प्रवासी संख्या आहे ती तब्बल 7 ते 8 लाखांवर येईल। त्यामुळे ठाणे स्थानकातली 9 आणि 10 नंबरवरची गर्दी कमी होईल आणि ज्या प्रवाशांना कल्याणहून नवी मुंबईला जायचे ते थेट कळव्याहून ही लोकल पकडून नवी मुंबईला जाऊ शकतात, पनवेलला जाऊ शकतात। या कारवाईचं प्रवासी संघटनांनी देखील कौतुक केलंय, पण उर्वरित कारवाई देखील लवकर व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। मला वाटते की सगळ्या संघटना आणि सगळ्यांनीच एकत्र येऊन हा प्रकल्प पूर्ण करण्याची गरज होती। दुर्दैवाने तसं झालं नाही। 10 वर्ष प्रकल्प रखडला। अनेक वर्ष आम्ही पाठपुरावा करतोय। गेल्या महिन्यात सुद्धा आम्ही पाठपुरावा रेल्वेला केला होता, नंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा केला होता। त्याच्यानंतर कुठेतरी थोडीफार कारवाई झाली आणि काही प्रमाणात तरी त्याच्यात यश आले, पण अजूनही खूप मोठी झेप घेणं बाकी आहे आणि खूप मोठा प्रकल्प बाकी आहे। 3 किलोमीटर मला वाटते की आपण जेव्हा मोठमोठे प्रकल्प कोस्टल रोड आणि हजारो करोडचे प्रकल्प पूर्ण करतोय तेव्हा 3 किलोमीटरचा प्रकल्प का रखडतो आणि त्यामागे सर्व प्रशासन आणि सर्व राजकीय नेते का पाठपुरावा करत नाहीत? हा मध्यमवर्गीय रेल्वे प्रवाशांना पडलेला प्रश्न आहे। सध्या इथली अर्धी जमीन मोकळी झाली असली तरी अजून अर्धी जमीन बाकी आहे। जमीन मिळाल्यानंतर 36 महिन्यात प्रकल्प पूर्ण करू असं MRVCचं म्हणणं आहे। कळवा मुंब्रा मार्गावरील अपघाताची आकडेवारी काय आहे पाहूया। कळवा मुंब्रा दरम्यान लोकलमधील प्रचंड गर्दी अजूनही कायम आहे। लोकलमधून पडून 2025 मध्ये 525 जणांचा मृत्यू झालाय। लोकल अपघातात 1188 प्रवासी जखमी झालेत। ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, ऐरोली ही प्रचंड गर्दीची स्थानक आहेत। आता हा कळवा ऐरोली रेल्वे मार्ग नेमका कसा आहे ते पाहूयात। सुमारे 8 किलोमीटर लांबीचा उन्नत नवीन उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर असणार आहे। मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे। कल्याणवरून थेट नवी मुंबईपर्यंत प्रवास शक्य होणार आहे। या मार्गामुळे प्रवाशांचा वेळही वाचणार आहे। MRVC किती लवकर हा प्रकल्प पूर्ण करतोय? आधीच 10 वर्ष या प्रकल्पाला उशीर झालेलाच आहे, पण आता येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर या प्रकल्पाचं काम पूर्ण करण्याचं आश्वासन देखील MRVCने दिलेलं आहे। कॅमेरामन सचिन शिंदेसह अक्षय भाटकर, ABP माझा, ठाणे।